आज होता संडे आणि पार्थ आणि पार्थचे बाबा मला न्यायला आले होते. आता बघा इथे किती नखरे चालू आहेत. माझ्यासोबत बोलायचं नव्हतं का ते मी पुढे सांगतेच. त्या अगोदर ना मी त्याला लालच दिली की आपण बाहेर जाऊ आणि मग मी तुला खाऊ घेऊन देईन. तर मग लगेच तो खुश झाला आणि मला तिथूनच पप्पी द्यायला लागला. भाजीपाला घेण्यासाठी मला बाहेर जायचंच होतं. तसं तर दर रविवारी पार्थचे बाबा शिक्रापूरला आठवडे बाजारात भाजीपाला आणण्यासाठी जात असतात. पण यावेळी आम्हाला 2-3 दिवसांसाठीच घ्यायचं होतं. 2-3 दिवसांनी आम्ही गावी जाणार आहोत. ते काम मी पुढे सांगेलच. 2-3 दिवसांचाच प्रश्न होता म्हणून म्हटलं भाजी मंडईतूनच आपण भाज्या घेऊ. छान असे पार्थला गाजरं घेतले कारण त्या आवडीने आता गाजरं खायला लागलाय. हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतला आणि मला खूप दिवसांनी पुदिना मिळाला. हिरवीगार अशी पुदिन्याची गड्डी घेतली. पुदिना आता खायला किती हेल्दी असतो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. भाजीपाला मंडई समोरच आहे ना घर संसार म्हणून एक छोटासा सेल लागला होता. त्यामध्ये घरात उपयोगी येणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू होत्या. ते एकदा चेक करून आलो आणि 2-3 वस्तू घेतल्या. आपण घरी आल्यानंतर आमच्या पूनम दीदीचं दळण चालू होतं. आज दिवसभर पार्थचे बाबा घरी होते म्हणून घरात एवढा काही राडा नव्हता. फक्त 2-3 भांडे होते धुवायला. आणि बघा मी तुम्हाला आता माझं मनी प्लांट आणि मोगरा दाखवते. खूप छान ग्रो झालं आहे. खिडकीला लटकून असे मी कुंड्या बांधून 1-2 झाडं लावलेत आणि त्यात जर वाढ झाली किंवा ते छान असे ग्रो झाले तर खूप आनंद होतो. चला आता फ्रेश होऊन मस्तपैकी देवाची पूजा केली, दिवाबत्ती केली आणि त्यानंतर पार्थचे सगळे फ्रेंड रविवार होता म्हणून त्याला भेटायला आले. हे सगळे चिल्ले पिल्ले ना इतर वेळी शाळेत जात असतात. त्यांना शनिवार आणि रविवारच भेटतो. मग ते असे मस्ती करायला घरात येत असतात आणि हे तुम्हाला सगळ्यांना हाय करताय. त्यानंतर यांना होम थिएटरवर असे सॉन्ग लावून दिले व त्यांचा डान्स चालू होता. खरं तर दिवसभर ऑफिसचं काम करून खूप कंटाळा आलेला असतो. पण घरी आल्यानंतर चिल्ल्या पिल्ल्यांची अशी मस्ती आणि त्यांचे नखरे बघितले ना तर पूर्ण कंटाळाच निघून जातो. चला आता यांची अशी मस्ती चालूच होती आणि मी नंतर स्वयंपाकाच्या तयारीला घ्यायचं ठरवलं. तर बघा सकाळचाच एवढा स्वयंपाक पडलेला होता. डाळ भात चटणी सगळं तसंच होतं. त्यात 2 चपात्या पण होत्या. हे दोघंजणे घरी असतात पण तरी पण व्यवस्थित जेवण करत नाही असं मला तरी जाणवतं. कारण मी स्वयंपाक तर करून जाते पण आल्यानंतर तो स्वयंपाक तसाच पडलेला असतो. इथे पार्थने फ्रीज उचकलं आणि फ्रीजमध्ये त्याला एक चॉकलेट भेटलं आणि तो चॉकलेट भेटल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. आता संध्याकाळी चॉकलेट खाऊ नको म्हटलं तरी त्याचं ते नाचून नाचून सोलण्याचं काम चालू होतं आणि शेवटी त्याने ते खाल्लंच. पार्थला बघत बघत पार्थचे बाबा मला कोथिंबीर भाजी वगैरे निवडण्यात मदत करत होते. तोचपर्यंत मी इकडे भाजी करून घेतली. सकाळचे डाळ भात चपाती वगैरे शिल्लक होतंच तर म्हटलं आता नॉर्मलच अशी ग्रेव्हीची भाजी करू आणि त्यानंतर मी त्यात पनीर फ्राय करून टाकणार होते. छान अशी भाजी केली. त्या भाजीसोबत खायला 2 गरम गरम बाजरीच्या भाकरी केल्या आणि सकाळचा स्वयंपाक तर होताच आणि त्यानंतर मस्त असे आम्ही तिघांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर झाडून वगैरे घेतलं, भांडी धुतली आणि असा होता माझा कालचा दिवस. बाय.